हर हर महादेव, जय बाबा बर्फानी. मित्रांनो, बाबांच्या पवित्र गुफेच्या दिशेने आपला प्रवास पहलगाम मार्गावरून सुरू आहे. गेल्या भागात आपण बघितलं की अमरनाथ यात्रेसाठी कोणत्या मेडिकल टेस्ट करणे आवश्यक आहे, त्यानंतर रजिस्ट्रेशन कसं करायचं ते समजावून घेतलं. जम्मूमध्ये पोहोचण्याचे पर्याय, राहण्याची व्यवस्था, पहलगाम बाल्टालसाठी निघणाऱ्या बस सुविधा, तिचा दर या सर्वांची माहिती घेतली. पहलगाममध्ये पोहोचल्यानंतर नुनवान बेस कॅम्पमध्ये स्टे करून दुसऱ्या दिवशी चंदनवाडीकडे आपण प्रस्थान केले आणि आपला ट्रेक सुरू केला. हे सर्व तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर पहिला भाग नक्की बघा. तर चंदनवाडीतून सुरू केलेला ट्रेक पिस्सू टॉप, जोजीबल करत शेषनाग या महत्त्वाच्या ठिकाणी आता आपण पोहोचत आहोत. तर चला शेषनागवरून पवित्र गुफेपर्यंतचा सुंदर प्रवास सुरू करू. आता आम्ही शेषनागच्या आसपास पोहोचत होतो. समोरची ही टेकडी पार केली की शेषनाग नजरेच्या टप्प्यात येणार होतं. या टेकडीखाली हा जलप्रवाह दरीत मिसळत होता. तो प्रवाह पार करण्यासाठी हा दगडी पूल होता. पुलाच्या समोरच्या दोन पहाडांमधून पण एक मोठा प्रवाह ग्लेशियरच्या पोटातून बाहेर पडून दरीकडे येत होता. हे दोन्ही प्रवाह एकत्र मिळून एक मोठा प्रवाह तयार झालेला दिसला. जोजीबलपासून वातावरण एकदमच थंड झाले, त्यामुळे मी आता थंडीचं सगळं साहित्य घालून पॅक झालेलं आहे. त्यामुळे येताना थंडीसाठी जे काही आवश्यक साहित्य आहे ते सगळं तुम्ही इथं घेऊन आलं पाहिजे. चंदनवाडीतून पवित्र गुहेपर्यंतचा मार्ग समजून घ्यायचं म्हटलं तर चंदनवाडी, पिस्सू टॉप, जोजीबल, शेषनाग, पंचतरणी, गणेश टॉप, संगम टॉप आणि गुहा असा आहे. हे ठिकाण अद्भुत आहे, अलौकिक आहे. अमरत्व या ठिकाणी प्रकटलेलं आहे, म्हणूनच हे अमर आहे, अमरनाथ आहे. अमरनाथ हे नाव पडण्यापाठीमागे पण आध्यात्मिक आणि तितकीच भावनिक कथा आहे. ते आता अगदी लक्षपूर्वक ऐका. भगवान शंकरांनी त्यांची पत्नी माता पार्वतींना या पवित्र गुफेमध्ये मोक्ष मार्ग काय असतो हे समजावून सांगितलेले आहे. त्यांच्या या तत्वज्ञानाला अमरनाथ कथा असं म्हटलं जातं. जसं कुरुक्षेत्रावरती श्रीकृष्णाने अर्जुनाला जो जीवनाचा अर्थ उलगडून दाखवला तो भगवद्गीतेच्या रूपाने अमर झाला, तर भगवान शंकरांनी पार्वतीजींना मोक्षाचा मार्ग समजावला. तो अमरनाथ म्हणून अजरामर झाला. माता पार्वतींनी एकदा भोलेनाथनं विचारलं की तुमच्या गळ्यात या मुंडक्यांची माळ का आहे. तेव्हा भोलेनाथ म्हटले की तुमचा जन्म जितक्या वेळेला झालेला आहे तितकी मुंडकी या माळेत आहेत. तेव्हा पार्वती म्हटल्या की म्हणजे माझा देह नश्वर आहे, पण तुम्ही अमर आहात, मला पण अजरामर व्हायचं आहे. पार्वतींनी फार हट्ट केला. तेव्हा शंकर म्हटले की त्यासाठी तुम्हाला अमर कथा ऐकावी लागेल. आणि ती कथा ऐकताना एक नियम आहे, आपल्या दोघांच्या आसपास एकही सजीव असता कामा नये. त्यानुसार शंकर पार्वतींनी पवित्र गुहेकडे प्रस्थान केले. पहलगाममध्ये आल्यावरती शिवजींनी आपल्या नंदी बैलाचा त्याग केला. चंदनवाडीमध्ये त्यांनी आपल्या डोक्यावरचा चंद्र काढून ठेवला, तर पिस्सू टॉपवरती गळ्यातील पिशाचे काढून ठेवले. शेषनागवर त्यांनी आपल्या गळ्यातील नागाचा त्याग केला. तर गणेश टॉपवर पोहोचल्यावरती आपले पुत्र गणेशजींना सोडलं. तर पंचतरणीमध्ये आल्यावरती पंचतत्व म्हणजेच पृथ्वी, जल, वायू, आकाश आणि अग्नी यांचा परित्याग केला. पवित्र गुहेमध्ये आल्यावरती भगवान शंकर पार्वतींना कथा सांगायला लागले. थोड्याच वेळांनी पार्वती मातेंची झोप लागली आणि नेमकं त्याच वेळेला ही कथा दोन कबुतरांची जोडपे ऐकत होते आणि हुंकार देत होते. शिवजींना वाटले की पार्वती माताच हुंकार देत आहे, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की या दोन कबुतरांनी सुद्धा ही कथा ऐकलेली आहे. अशा प्रकारे शिवजी आणि पार्वती माता इथं बर्फाच्या शिवलिंगाच्या स्वरूपात विराजमान झालीत आणि ती दोन कबुतरे आजही या गुहेत दिसून येतात. इथं ऑक्सिजनची एकदम कमी आणि खाण्यासाठी काहीही नाही, तरी सुद्धा ही कबुतरे इथं असतात. हे एक आश्चर्यच म्हणावं लागेल. बघता बघता आम्ही शेषनाग तलावाजवळ येऊन पोहोचलो. गोल पर्वतरांगांनी वेढलेला एक निळाशार पाण्याचा साठा दिसू लागला. एका ठिकाणच्या आउटलेटमधून हे पाणी बाहेर पडत होते. काही वेळापूर्वी बघितलेला मोठा प्रवाह म्हणजे याच शेषनाग तलावातून बाहेर पडणारे पाणी आहे.
काय वाटतं शेषनाग बघून? याच्या अगोदर व्हिडिओ बघितलेले आणि प्रत्यक्षात बघण्यात आणि व्हिडिओत बघण्यात बराच फरक आहे. हे सौंदर्य डोळ्यांनीच बघितलं पाहिजे. अप्रतिम. कॅमेरा म्हणजे सगळ्या गोष्टींना नाही धरू शकत. ह्या गोष्टी अशा ज्या गोष्टी असतात ना डोळ्यांनीच बघितलं पाहिजे. डोळ्यांनीच बघितलं पाहिजे आणि अनुभवलं पाहिजे. तर शेषनागमध्ये एक विश्रांतीचा स्टॉप घेतला आहे. मी चंदनवाडीतून निघाल्यापासून 12 किलोमीटरचा ट्रेक माझा पूर्ण झाला आहे आणि या 12 किलोमीटरमध्ये हा पहिलाच असा एक स्टॉप घेतलेला आहे मी. चांगली जागा आहे. मागं तुम्ही बघताय सगळी हिरवळ आहे आणि डोंगर दिसते मागं. शेषनाग कॅम्पसाईटजवळ येऊन पोचलो. यावेळी दुपारचे 3 वाजलेले होते. बाबांच्या भक्तांचा गाण्यावरती जल्लोष सुरू होता. दोन वाजता ही कॅम्पसाईट बंद करतात. त्यामुळे आजचा मुक्काम इथं शेषनागमध्ये होणार होता. बऱ्याच वेळापासून ढगाळ असणारं वातावरण आता क्लिअर होऊन मस्त ऊन पडलं होतं आणि समोरच्या पहाडांवरचा पांढरा शुभ्र बर्फ म्हणजे जणू काही भोलेनाथने भस्म पहाडावर टाकावं असं दिसत होतं. अचानक मस्त असं ऊन पडले त्यामुळे ही शेषनागची बेस कॅम्प साईड आहे ना ती एकदम जबरदस्त दिसायला लागली. तुम्हाला पण दाखवतो. तर आजचा आमचा स्टे शेषनागमध्येच असणार आहे कारण की आम्हाला पोचायला इथं 1 तास लेट झाला. त्यामुळं आता पुढे जाण्यासाठीचा मार्ग बंद आहे. त्यामुळं आजचा स्टे इथंच असणार आहे आणि इथं टेंटचे चार्जेस आहेत पर पर्सन 540 रुपये. आजची सकाळ प्रसन्न होती. समोरच्या पहाडांवरती नुकत्याच उगवलेल्या सूर्याने हलकासा सोनेरी मुलामा चढवलेला होता. शेषनागवरून आता आम्ही पुढे चाललेलो होतो. आता आमच्या ट्रेकमधील पुढचं मुख्य ठिकाण म्हणजे गणेश टॉप असणार होतं. आमच्या समोर दोन्ही बाजूला असणारे मोठे पहाड आणि मध्ये व्हॅलीचा भाग दिसत होता. मागे वळून पाहिलं तर शेषनाग बेस कॅम्प बराच मागे पडलेला दिसला. त्याच्याकडे बघून मग कालच्या दिवसातल्या तिथपर्यंत पोहोचण्याच्या आठवणी मनात रेंगाळू लागल्या आणि पुढच्या टार्गेटपर्यंत जाण्याची उत्सुकता पण होती. मनाची अशी ही दुहेरी अवस्था घेऊन चालत होतो. सूर्य आता चांगलाच वरती आला होता आणि त्याची किरणं आता थेट चेहऱ्यावरती येत होती. थोडा वेळ थांबून हे अनुभवलं आणि मार्गस्थ झालो. गणेश टॉपची ही चढाई अत्यंत थकवणारी आहे. ऑक्सिजनची लेवल या भागात अतिशय कमी आहे त्यामुळे दमायला होत होतं. बरेच जण असे मध्ये मध्ये थांबून श्वासोच्छवास नॉर्मल करून पुढे जात होते. बराच वेळ घेतल्यानंतर फायनली मी गणेश टॉपवर येऊन पोचलो. तर मी आता गणेश टॉपवरती येऊन पोचलोय आणि हे ठिकाण 14,800 फुटांवरती आहे आणि चंदनवाडी ते अमरनाथ या ट्रेकिंग रूटवरचा हा सगळ्यात टॉपचा पॉईंट आहे. या ट्रेकिंग रूटवरचा पहिला आपल्याला जो लागलेला अवघड पार्ट म्हणजे पिस्सू टॉप. तर माझ्या इथंपर्यंतच्या ट्रेकिंग एक्सपिरियन्सनुसार मी सांगू शकतोय की हा या मार्गावरचा सगळ्यात अवघड पार्ट आहे. पिस्सू टॉपबरोबर याची जर तुलना करायची म्हटलं तर पिस्सू टॉप हा स्टिफनेसमध्ये जास्त होईल पण हा इतका स्टिफनेसला जास्त नाही. पण इथं ऑक्सिजनची लेवल अतिशय कमी होऊन जाते त्यामुळे आपल्याला थोडं जरी अंतर आपण चालून पुढे गेलो तर आपल्याला श्वास फुलायला लागतो, आपला हार्टबीट्स वाढायला लागतात. त्यामुळं माझं तुम्हाला असं सांगणं असेल की शेषनागपासून ज्यावेळी तुम्ही गणेश टॉपकडं चढाई सुरू करताय त्यावेळेला अतिउत्साह अजिबात दाखवायचा नाही. 50 फूट किंवा 100 फूट अंतर चालून गेल्यानंतर थांबायचं, पूर्ण बॉडीला रिलॅक्स करायचं
आणि मगच पुढं चालायला सुरुवात करायची. तर आता माझ्या फिजिकल कंडिशनबद्दल सांगायचं म्हटलं तर मला काही श्वासाचा त्रास आता होत नाही किंवा एकदम हार्टबीट्स अशा वाढायचा प्रॉब्लेम असा काही होत नाही. पण मला बारीकशी अशी डोकेदुखी सुरू झालेली आहे, पण थोड्या वेळात नॉर्मल होऊन जाईल. मी आता थोडा इथं स्टॉप घेणार आहे, रिलॅक्स होणार आणि मग पुढं चालायला सुरुवात करणार आहे. तर ही अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती. बाकी माझ्या मागं बघताय तर सुंदर अशी व्हॅली दिसते आणि माझ्या डाव्या हातालाच सर्व बर्फ पसरलेला आहे. यात्री सगळे बर्फामध्ये एन्जॉय करत आहेत. थोडा मी पण बर्फात थोडा एन्जॉय करून पुढं माझी चढाई चालू करणार आहे. गणेश टॉपमधून निघलो. आता ट्रेक थोडा फ्लॅट भागातून चालला होता. आर्मीने पण सांगितले की आता तुम्हाला चढाई फारशी कुठे लागणार नाही. काही वेळातच आम्ही पौषपत्री या ठिकाणी आलो. पौषपत्रीमध्ये शिवसेवक लंगर लागलेला दिसला. तर पौषपत्रीमधला हा शिवसेवक म्हणून भंडारा आहे आणि हा अमरनाथच्या मार्गावरचा सगळ्यात मोठा भंडारा म्हटलं जातं. इथं म्हणजे लंगरबरोबरच बाकीच्या पण फॅसिलिटी यांनी दिलेल्या आहेत. तुम्हाला सांगायचं म्हटलं तर इथं समोर बघू शकता, इथं मसाज सेंटर पण आहे. समोर इथं दिसतं ते मोबाईल चार्जिंगचं सेंटर आहे. या शिवसेवक लंगरला 56 भोगचा लंगर म्हटलं जातं. 56 प्रकारचे पदार्थ इथं असतात. ज्यूस, स्नॅक्स, चॉकलेट, मिठाई, जेवणाचे वेगवेगळे प्रकार. चला तुम्हाला याची खाद्यभ्रमंतीच घडवतो. सैन्याच्या एका चौकीजवळ आलो तर अतिशय उपयोगी गोष्ट नजरेस पडली. आपल्या भारतीय सैन्याकडून इथे STD फ्री कॉलिंगची सर्व्हिस पण ठेवलेली आहे. म्हणजे जर समजा मोबाईलला जर नेटवर्क नसेलच तर अशा केसमध्ये ह्या सेवेचा आपण वापर करू शकतो. आणि अजून एक चांगला उपक्रम म्हणजे फ्री BP चेकअप पण इथं करून मिळते आपल्याला. हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपल्या इंडियन आर्मीने इथं चालू केला आहे. ट्रेक दरम्यान असे पण काही रिस्की पॅच येतात. आता हा पॅच तीव्र उताराचा आहे. कॅमेऱ्यात तो इतका दिसणार नाही, पण हा तीव्र उताराचा पॅच होता. इथल्या नद्या जास्त खोलीच्या नाहीत, खळाळत वाहत असतात. नदीवर असे छोटे छोटे पूल बनवले आहेत.
अशाच एका वळणावरती थोडा वेळ पाय पाण्यात टाकून वेळ घालवला. पाणी इतकं थंड असतं की 5 ते 7 सेकंदाच्या वरती याच्यात पाय ठेवला नाही जात. दुपारी 3च्या आसपास आम्ही पंचतरणी या ठिकाणी येऊन पोचलो. पंचतरणी हा एक मोठा मिडो एरिया असलेला भाग आहे. उंच पहाडांच्या खाली पसरलेला मोठा मैदानी भाग दिसत होता. इथं आर्मीचा बेस कॅम्प होता. या मैदानी भागातून पाण्याचे प्रवाह आणि घोडे खच्चर चरत असताना दिसले. सकाळपासून ट्रेक करून पाय अक्षरशः तुटतात की काय असं झालं होतं. हा मैदानी भाग दिसला आणि मी पाय आणि अंग दोन्हींना याच्यावरती टाकून दिलं. आमचा आजचा 19 तारखेचा मुक्काम पंचतरणीतच झाला. आजच्या मुक्कामासाठी टेंटचे चार्जेस पर हेड 650 रुपये होते. गुड मॉर्निंग. अमरनाथ यात्रेचा आजचा आपला 3रा दिवस. आज तारीख आहे 20 आणि कालचा मुक्काम आमचा इथं पंचतरणीमध्ये होता. राहण्याचे चार्जेस आम्हाला पडले 650 रुपये पर बेड. तर आजच्या दिवसातला प्लॅन असा आहे की आज आम्ही आता 6 किलोमीटर इथून गुफा आहे, आजचं दर्शन घेणार आणि त्यानंतर आम्ही बालटाल मार्गे आमचा परतीचा प्रवास सुरू करणार. बालटालचा रूट जो आहे तो 14 किलोमीटर पडतो आपल्याला. आजचं वातावरण एकदम क्लिअर आहे. काल पण एकदम साफ वातावरण होतं, ऊन पडलं होतं मस्त आणि आजसुद्धा एकदम क्लिअर वातावरण आहे. त्यामुळं ट्रेक करायला मजा यायला लागली आहे. आणि बाजूला जर बघितलं तर पंचतरणी व्हॅलीचं सुंदर दृश्य दिसायला लागलं आहे. गुहेच्या दिशेने आता प्रवास सुरू झाला होता आणि प्रचंड मोठ्या मैदानी भागात पहाडांच्या निगराणीखाली असलेले पंचतरणी मागे सुटत चालले होते. काही अंतर चालत आलो तर एक प्रचंड मोठा ग्लेशियर नदीत येऊन मिळताना दिसला. आता इथं बघा, तर दोन्ही साईडला ग्लेशियरचा असा डोंगर झाला आहे आणि आपला मधून अशी आपला ट्रेकिंगचा मार्ग जातो आपला. हा समोरच्या पहाडीवरून येणारा मार्ग म्हणजेच बालटाल रूट आहे. आता पहलगाम आणि बालटाल रूट एकत्र येऊन मिळणार होते, म्हणजेच आम्ही संगम टॉपवर येऊन पोहोचलो होतो. इथं प्रचंड मोठे ग्लेशियर दिसत होते. इथूनच आता बाबांची गुहा नजरेच्या टप्प्यात आली होती आणि अखेरीस ज्यासाठी इतकी पायपीट गेले 3 दिवस चालू होती, जे स्वप्न गेले कित्येक दिवस मनात बाळगून होतो, आता ती प्रत्यक्ष जगण्याची वेळ आली होती. गुहेजवळ आलो आणि डोळ्यांचा संपूर्ण पडदा त्या पवित्र जागेने व्यापून गेला. गुहेच्या अर्धा किलोमीटर लांबूनच तुम्हाला फोटो व्हिडिओ घेता येऊ शकतात. इथं क्लॉक रूम्स आहेत
जिथं तुमच्याकडे सर्व साहित्य जमा करावं लागतं. ही सेवा मोफत असते. गुहेकडे जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. माझं दर्शन झालं. गुहेमध्ये 3 शिवलिंग असतात, शिव, पार्वती आणि गणेश यांची. यावेळी बाबा लवकरच अंतर्धान पावले, त्यामुळे मुख्य शिवलिंग बघता आलं नाही, पण पार्वती मातेचं शिवलिंग आणि गणेशाचं शिवलिंग दिसलं. या शिवलिंगांच्या वरती ती 2 कबूतर दिसतात. अमरनाथचं हे भव्य रूप आपण ज्यावेळी मनात साठवत असतो, खरंच सांगतो मित्रांनो, त्यावेळी आपण संसार वाहणारे जीव आहोत हे विसरून जातोय. ज्या काही बऱ्या वाईट गोष्टींचं ओझं वागवत आपण आयुष्य पुढे न्यायला लागलोय, ते खरंच एक क्षण विसरून जातो आणि त्या अनादि अनंत सर्व शक्तिमान शिव या 2 शब्दात आपण मिसळतो. खरंच हा हिमालय फक्त स्वतः आकाराने भव्य नाही, तर सानिध्यात येणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्यांच्या विचारांच्या कक्षासुद्धा भव्य करण्याची ताकद याच्यामध्ये आहे. पुनर्जन्मावर विश्वास ठेवावा की नको हा एक वादाचा विषय आहे, पण एकदाच मिळालेल्या या मनुष्य जीवनात एकदा तरी या पवित्र भूमीला आपले पाय लागलेच पाहिजेत. असं फक्त भेटायला येतो मी त्याला, मागत काहीच नाही. मला वाटतं की मागण्याने मिळेल की नाही मिळेल माहीत नाही, पण त्याला असंच भेटत राहिलो तर एक दिवस मिळून जाईन त्याच्यात. भूखे को अन्न प्यासे को पाणी, जय बाबा बर्फानी, हर हर महादेव. दर्शन घेऊन मी बालटाल मार्गावरून परतीचा प्रवास सुरू केला. तर हर हर महादेव, जय बाबा बर्फानी. माझं दर्शन करून झालेलं आहे. 15 मिनिटात म्हणजे दर्शन झालं माझं. माझ्या मागं तुम्ही पवित्र गुफा बघू शकताय आणि मी आता माझा परतीचा प्रवास सुरू केला आहे. तुम्ही जसं बघितलं की मी पहलगाम मार्गावरून इथं आलो होतो आणि आता माझा परतीचा प्रवास आहे तो बालटाल मार्गावरून असणार आहे. बालटाल मार्गसुद्धा जबरदस्त बघण्यासारखा आहे आणि सिनिक व्ह्यूज पण तिथं जबरदस्त आहेत. तर या व्हिडिओमध्ये बालटाल मार्गाचं सौंदर्य मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, हा परतीचा प्रवास आपण सर्वजण मिळून एकत्र करूया. जय भोलेनाथ. हा संपूर्ण काळा जो भाग दिसतोय हा संपूर्ण ग्लेशियर आहे. इकडे वरती सुद्धा बघू शकता, इथे सुद्धा ग्लेशियर. एकूण 16 किलोमीटरचा हा बालटाल मार्ग आहे. बरेच यात्री एक दिवसात दर्शन करून या मार्गावरून बालटालला परत सुद्धा जातात. बालटालवरून परतत असताना सुरुवातीलाच बराचसाच ग्लेशियरचा भाग आपल्याला दिसून येतो. हा एक मोठा ग्लेशियर कापून रस्ता केला होता. हा जो बघताय हा पण ग्लेशियरच आहे. पूर्ण बर्फ आहे. इकडे बाजूला पण मोठीची मोठी भिंत दिसायला लागली आपल्याला ग्लेशियरची. बऱ्याच जणांचं तिथं सेल्फी फोटोग्राफी चालू आहे. ग्लेशियरच्या वातावरण इथं कधीही बदलते. आत्ता जस्ट ऊन होतं कडक आणि आत्ता एकदम थंड हवा सुटले. मी ही कानटोपी घातले आणि गॉगल घातलेला आहे, म्हणजे दोन्ही पहाडांच्या वरती ऊन पडते आणि त्याचं रिफ्लेक्शन आपल्या डोळ्यांवरती पडते आणि डोळ्यांना त्रास होतो त्याचा. त्यामुळं ह्या यात्रेला येत असताना तुमच्याकडे एक चांगला गॉगल असणं गरजेचं आहे. आता असा उतरणीचा भाग लागला आहे आणि समोर ते टोक दिसते, तिथपर्यंत आपल्याला हा रोड दिसतोय. तर निम्मा भाग आहे तो उतरणीचा आहे आणि निम्म्या भागातून वरती आपल्याला चढायला लागणार आहे. दुपारचे 1 वाजले होते. वाटेत हा लंगर दिसला. इथं जेवण उरकून बाहेर पडलो.
या इथून आता परत घोड्यांचा मार्ग वेगळा झाला आहे. इथून घोडे चालायला लागले आणि इथून आता पायी चालणाऱ्यांचा हा रूट आहे. आणि इथून आता बालटालचा जो बेस कॅम्प आहे तो 9.5 किलोमीटर आहे. जाऊया आता हळूहळू. वाटेत एका ठिकाणी पाणी दिसलं. म्हटलं फ्रेश हो, पण हे इतकं थंड होतं की पायाने गार आहे. नसा कडल्या पाहिजे सगळ्या पायाच्या. 10 सेकंदाच्या वर त्याच्यात थांबू नाही शकतो तुम्ही. एवढं गार पाणी. बालटाल रूटवरून यात्रा करताना मोठी अडचण म्हणजे इथं प्रचंड धूळ उडते आणि पाऊस पडला की चिखलच चिखल होतं. त्यामुळे दोन्ही वेळेला अडचण असते. पॅक अशासाठी झालं की घोड्यांच्या पायामुळं धूळ इतकी जोरात उडाली इथे सगळं नाका तोंडात जाऊन चालायला त्रास व्हायला लागला. आता इथून एकदम तीव्र उतार सुरू झाला आहे खाली आणि त्यात धूळ पण जोरात उडाली. कॅमेऱ्यात धूळ दिसते की नाही माहीत नाही, पण जोरात उडाली. वाटेत ही अशी मध्ये मध्ये रेस्ट शेड पण बनवलेले आहेत. इथं आपण आराम करून पुढं ट्रेक कंटिन्यू करू शकतो. आपलं किती खतरनाक रस्ता आहे याचा जरा तुम्हाला झलक दाखवतो. खाली व्हॅली पूर्ण आपला रस्ता. याची रुंदी पण काही जास्त नाही. आणि इकडं समोरची टोक दिसते त्याची हाईट. जबरदस्त आहे. तो खतरनाक चढाईचा पॅच चढून वरती आलो. ह्या टॉपवरती आल्यावरती मागं वळून जरा बघितलं तर असं दिसतंय की बाबांची जी गुफा आहे तिच्या बरोबर समांतर उंचीवरती आता मी येऊन पोचलोय. आणि खाली ट्रेकिंग रूट पण दिसतोय आपल्याला. त्या एका ग्लेशियरमधनं पाणी बाहेर पडून असं त्या ग्लेशियरच्या खालून पास व्हायला लागलं. ग्लेशियर बघा किती मोठा आहे. अखेरीस बालटालचा बेस कॅम्प दिसायला लागला. बेस कॅम्पमध्ये एंट्री करण्याच्या अगोदर आमच्याजवळचे RFID कार्ड जमा करून घेण्यात आले आणि आमची यात्रा इथंच संपली. या दिवशीच्या रात्रीचा मुक्काम आम्ही बालटालमध्येच केला. टेंटसाठी 200 रुपये पर हेड असा चार्ज असतो आणि बेस कॅम्पमध्येच बस तिकीटे तुम्हाला मिळतात. JKRTCच्या बसचे तिकीट साधारण 650 रुपये तर प्रायव्हेट बसचे तिकीट 750 ते 850 रुपयेपर्यंत असते. जशी भगवतीनगरमधून निघण्याची प्रोसेस असते तशीच बालटालमधून पण बाहेर पडण्याची प्रोसेस असते. म्हणजे रात्री 1:30च्या आतमध्ये रिपोर्टिंग होऊन पहाटे 4 वाजता बालटालमधून आर्मीसोबत आपल्या गाड्यांचा कॉन्वॉय निघतो, तो जम्मूसाठी. तर आपल्या या अमरनाथ यात्रा सिरीजमध्ये सर्व आवश्यक माहिती आणि मार्गाचे सौंदर्य अशा दोन्ही बाजू दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मला खात्री आहे की तुम्ही ज्यावेळी भविष्यात अमरनाथ यात्रा कराल तेव्हा हा मराठीतील सर्वाधिक माहितीपूर्ण व्हिडिओ असेल जो तुम्हाला तुमची यात्रा व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. चला सगळे मिळून बाबांचा जयकारा करू आणि या व्हिडिओचा शेवट करू. भूखे को अन्न प्यासे को पाणी, जय बाबा बर्फानी, हर हर महादेव.